नमस्कार मित्रांनो, राष्ट्रवादीकडून दिल्ली विधानसभेसाठी स्टार प्रचाराची यादी जाहीर। अजितदादा, पार्थ पवारसह या दिग्गजांचे नाव या यादीत आलेले आहेत। काय आहे दिल्लीची बातमी ही आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत। तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल। दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचाराची यादी जाहीर करण्यात आली। या यादीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, पार्थ पवार, सुनील तटकरे यांच्यासह अनेक दिग्गजांचा नावाचा समावेश आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उद्यापासून उमेदवार अर्ज भरण्यात सुरू होणार आहेत। त्यापूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आपल्या स्टार प्रचाराची यादी जाहीर करण्यात आली आहे। राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारांमध्ये कोणाचा समावेश आहे याकडे आपण थोडं लक्ष देऊया। उद्या म्हणजे 17 जानेवारी पासून दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात होणार आहे। तर 20 जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे। आज राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून या निवडणुकीसाठी आपला स्टार प्रचाराची यादी जाहीर करण्यात आली आहे। या यादीमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे। राष्ट्रवादीच्या स्टार प्रचाराच्या यादीमध्ये 20 नावाचा समावेश करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये अजित पवार, पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, ब्रिजमोहन श्रीवास्तव, संबत मोहिते, अश्विन आदित्य, संजय प्रजाती, उमाशंकर यादव, धीरज शर्मा, चैतन्य मानकर, वीरेंद्र सिंग, दीपाली अरोरा यांच्यासह अनेक काही नेत्यांचा समावेश आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे। 18 जानेवारीला उमेदवारांच्या अर्जाची छाननी होणार आहे। उमेदवारीला 20 जानेवारी पर्यंत आपला उमेदवार अर्ज मागे घेता येणार आहे। तर 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 8 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे। यानंतर भाजप आणि आप मध्ये चुरस याकडे आपण थोडं लक्ष देऊया। या विधानसभा निवडणुकीमध्ये दिल्लीत पुन्हा एकदा भाजप आणि आप मध्ये चुरस पाहायला मिळायची शक्यता आहे। भाजप आणि आप मध्ये दिल्लीत काटेकी टक्कर होऊ शकेल। त्यामुळे भाजप अरविंद केजरीवाल यांना धक्का देऊन सत्ता स्थापन करणार की पुन्हा एकदा दिल्लीमध्ये आपची सत्ता येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या निवडणुकीपूर्वी अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत, त्यांचा देखील प्रभाव या निवडणुकीवर पडण्याची शक्यता आहे। तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।